लक्ष द्या रे पा. या नोट्स मधलं जे काही मॅटरचा धडा चालू केला होता आपण चौथा फाउंडेशन मधला, तिच्यातला जर विचार केला तर आपलं इलिमेंटचे काय झाले कॅरेक्टरिस्टिक्स, बरोबर आहे, क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट ऑन द बेसिस ऑफ ऍटॉमिसिटी, हे बिन आपलं संपलं. आज काय पाहायचं आपल्याला, आज तसं क्लासिफिकेशन पाहायचं इलिमेंटचं ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टी. काय ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टी. आता एक लक्षात घ्या काय असते माहितीये का, जर काळजीपूर्वक तुम्ही लक्षात देसाल तर आपण काय करतो, इलिमेंट जे काही इलिमेंट्स, तर इलिमेंटचं आपण काल काय केलं, इलिमेंटचं आपण क्लासिफिकेशन केलं ऑन द बेसिस ऑफ ऍटॉमिसिटी. कशावर, ऍटॉमिसिटी. तर लक्ष द्या, जर बेस ऑन ऍटॉमिसिटी जर म्हटलं, बेस ऑन ऍटॉमिसिटी, बरोबर आहे, तर बेस ऑन ऍटॉमिसिटी जर विचार केला तर याचं डिव्हिडेशन कसं करतो इलिमेंटचं, आपण पहिलं करतो मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल. काय म्हणायचं, मोनो ऍटॉमिक इलिमेंटचं करायचं, मोनो ऍटॉमिक इलिमेंट्स. काय होणार आहे, मोनो ऍटॉमिक इलिमेंट्स. याच्यात सांगा बरं मोनो ऍटॉमिक मध्ये कोणाकोणाचं उदाहरण होतं, तर सिल्वर होतं, सिल्वर, गोल्ड, त्याच्यानंतर आहे AU, त्याच्यानंतर आहे कॉपर, अशा प्रकारची होती. लक्ष द्या, समजलं. त्याच्यानंतर पहा डाय ऍटॉमिक मॉलिक्यूल. काय म्हणायचं, डाय ऍटॉमिक मॉलिक्यूल. पण डाय ऍटॉमिक मॉलिक्यूल पासून जो बनते तर डाय ऍटॉमिक इलिमेंट. काय होणार आहे, डाय ऍटॉमिक इलिमेंट्स. आलं लक्षात. डाय ऍटॉमिक इलिमेंट मध्ये पहा कोण कोण आहे, H2, O2, N2, C2, Cl2, बरोबर आहे, Cl2, Br2, अशा प्रकारचे आपल्याला पाहायला भेटतील डाय ऍटॉमिक मॉलिक्यूल. आता त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर तसे ट्राय, टेट्रा, पेंटा असं क्लासिफिकेशन आपण करत असतो. पण लक्ष द्या, या दोनच्या तुलनेत हे मात्र संख्येने किती असतात, लय कमी. म्हणून याला एकच क्रायटेरिया मानतो, पॉली ऍटॉमिक. काय म्हणणार आहे, पॉली ऍटॉमिक इलिमेंट्स. ध्यान द्या, पॉली ऍटॉमिक इलिमेंटचा जर विचार केला तर पॉली ऍटॉमिक म्हणजे काय, की असे इलिमेंट ज्याच्यात काय असतात रे, दोन पेक्षा अधिक. आता 3 वाला पहा, 3 वाला ओझोन आपण म्हणतो, हा काय झाला ट्राय ऍटॉमिक मॉलिक्यूल. त्याच्यानंतर लक्ष द्या, आपल्याजवळ काय असते S8, अलग लक्षात. त्यानंतर एक कार्बन 60, कार्बन 60 मध्ये बाकीचे पण इलिमेंट असतात, P4. असे आपले काय झाले पॉली ऍटॉमिक इलिमेंट्स. पॉलीचा अर्थ होते मोर दॅन 2 किंवा मेनी. काय होणार आहे, मोर दॅन 2 किंवा मेनी. पॉली ऍटॉमिक म्हणजे काय, बेस ऑन द ऍटॉमिसिटी. लक्ष द्या, काय बेस ऑन द ऍटॉमिसिटी आपण इलिमेंट्सचे किती ग्रुप केले, 3. मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल, मोनो ऍटॉमिक इलिमेंट, डाय ऍटॉमिक इलिमेंट आणि पॉली ऍटॉमिक इलिमेंट. राहील लक्षात सगळ्याच्या. आता लक्ष द्या, आता जे काही दुसरं क्लासिफिकेशन करायचं आपल्याला, हे जे काही दुसरं क्लासिफिकेशन आहे हे कोणाच्या बेसिस वरच आहे रे, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. काय म्हणतो आपण, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीच्या बेसवर बी आपण काय करतो, फिजिकल प्रॉपर्टी म्हणा किंवा नुसतं प्रॉपर्टी म्हणा, दोन्ही चालते. कारण काय, फिजिकल प्रॉपर्टीच्या बेसवर बी नाही आणि केमिकल प्रॉपर्टीच्या बेसवर बी नाही. समजलं का, दोन्ही प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी ऍज वेल ऍज केमिकल प्रॉपर्टी. लक्ष द्या, ऑन द बेसिस ऑफ प्रॉपर्टी, ऑन द बेसिस ऑफ प्रॉपर्टीज. लक्ष द्या, बेस म्हणजे काय, च्या आधारे. तर कोणाच्या आधारे, त्याच्या प्रॉपर्टीच्या आधारे आपण इलिमेंटले 3 भागात पुन्हा डिवाइड करतो. पहिला भाग म्हणजे काय, मेटल. काय म्हणणार आहे, मेटल्स. दुसरा भाग म्हणजे काय, नॉन मेटल्स. आणि तिसरा भाग काय होते, मेटॅलॉइड. अलग लक्षात. म्हणजे किती भाग पडले, 3 पुन्हा. ह्या कशाच्या बेसिसवर पडतात, तर हे जे काही प्रॉपर्टीज म्हणलं तर जनरली आपण 2 प्रकारच्या प्रॉपर्टी कन्सिडर करतो. पहिली प्रॉपर्टी कोणती, फिजिकल प्रॉपर्टी. कोणत्या प्रॉपर्टी करणार आपण, फिजिकल प्रॉपर्टीज. आणि त्याच्यानंतर लक्ष द्या, दुसऱ्या प्रॉपर्टी कोणत्या असतात, केमिकल प्रॉपर्टी. आता लक्ष द्या, हे मी लिहिलं फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी, हे समजून घ्या. पहा, फिजिकल हा शब्द आला. आता फिजिकलचा अर्थ काय होते, भौतिक. आता भौतिक म्हणजे काय, एखादा इलिमेंट वरून कसा दिसते, त्याचं वजन किती आहे, त्याची डेन्सिटी किती आहे, समजलं का. अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला कोणत्या प्रॉपर्टी म्हणायचं,
फिजिकल प्रॉपर्टी. उदाहरणार्थ लक्ष द्या, फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, तो चमकते का नाही चमकत, अलग लक्षात, तो इलेक्ट्रिसिटी वाहून नेते का नाही वाहून नेत, समजू राहिलं. त्याच्यानंतर त्याची डेन्सिटी कमी आहे का जास्त आहे, समजलं का, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, मेल्टिंग पॉईंट काय आहे, अशा याला आपण काय म्हणत असतो, फिजिकल प्रॉपर्टी. अलग लक्षात. तसं तर बाहेरून दिसणाऱ्या प्रॉपर्टी. आता बाहेरून दिसणाऱ्या कशा, उदाहरणार्थ एखादा तुम्ही घेतलं सोनं, सोनं चमकते म्हणजे बाहेरून दिसते, सोनं पिवळं असते हे पण बाहेरून दिसते. जर ते मोजलं तर बाहेरूनच आपल्याला समजते, आतून फोडायचं काम आहे का, त्याचे 2 तुकडे करायचं काम आहे का, त्याचं वजन समजते, वजनावरून डेन्सिटी समजते. अलग लक्षात. म्हणजे वजन आणि व्हॉल्यूम दोन जर गोष्टी असल्या, मास आणि व्हॉल्यूम, तर आपण काय काढू शकतो, डेन्सिटी काढू शकतो. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारच्या प्रॉपर्टी. याच्यानंतर आपण बॉइलिंग पॉईंट कितीले उकळते हे बिन बाहेरूनच पाहू शकतो, त्याला काय फोडून तोडून केमिकल रिएक्शन करून पाहायचं काम आहे का नाही. बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, आलं लक्षात. त्याच्यानंतर याच्या काही प्रॉपर्टी असतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्शन हे बिन आपल्याला बाहेरून समजते. म्हणजे बाहेरून म्हणजे आपल्याला तो इलेक्ट्रिक बोर्डात लावा लागेल किंवा आपल्याला इलेक्ट्रिक सेलच्या कनेक्ट करायला लागेल, त्याच्यात काय होणार आहे, विद्युत धारा जर वाहत असली तर आपण टेस्टरनं आयडेंटिफाय करू शकतो वाहते का नाही वाहत. अशा प्रॉपर्टी काय म्हणायचं, फिजिकल प्रॉपर्टी. आता दुसऱ्या असतात केमिकल प्रॉपर्टी, म्हणजे केमिकल रिएक्शन हा कसा करते, अलग लक्षात. काय केमिकल रिएक्शन हा कसा करते याच्या बेसिसवर केमिकल प्रॉपर्टी. उदाहरणार्थ लक्ष द्या, आता सोडियमचा जर विचार केला तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर सांगा बरं किती येतं, 11 आहे. मग सोडियमचा ॲटॉमिक नंबर जर 11 असेल तर याच्या पहिल्या सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. मग हा जो काही 1 इलेक्ट्रॉन आहे हा 1 इलेक्ट्रॉन आहे. या 1 इलेक्ट्रॉन एक तर विषय याचा ऑक्टेट कंप्लीट नाही. याचा जो शेजारचा ऑक्टेट कंप्लीट असते तो असते निऑन, तो कसा असते 2 आणि 8. मग हा याच्यासारखा व्हायला पाहिजे, कारण ऑक्टेट जर एखाद्या ॲटमचं कंप्लीट असलं तर तो कसं असते रे, स्टेबल असते. कसं असणार आहे, स्टेबल. अस्थिर नसते, तो कसा असणार आहे, स्थिर आपल्याला पाहायला भेटते. मग असं जर असलं तर याच्यातला 1 इलेक्ट्रॉन हा काय करते, गमावून टाकते. मग इलेक्ट्रॉन गमावून टाकते. मग इलेक्ट्रॉन जर गमावला, आता लक्ष दे, विचार जर केला तर पहिल्यांदा काय होतं, सोडियम होता, सोडियम जवळ 11च प्रोटॉन होते, तर 11च काय होते, इलेक्ट्रॉन बिन होते. पण यानं काय केला, 1 इलेक्ट्रॉन गमावून टाकला. आता किती झाले, 10च इलेक्ट्रॉन याच्याजवळ बाकी राहिले. जर विचार केला तर 1 पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर शिल्लक राहिले वजाबाकी केल्याच्या नंतर, म्हणजे याच्यावर आला पॉझिटिव्ह चार्ज. मग हा पॉझिटिव्ह आयन तयार करू शकते, अलग लक्षात. म्हणून मग असा पॉझिटिव्ह आयन तयार करील, पॉझिटिव्ह आयन ज्यावेळेस तयार करील तर हा एक जो काही इलेक्ट्रॉन आहे हा दिला कोणाले, हा कोणाने तरी देईल, समजू राहिलं का. मग अशा प्रकारच्या प्रॉपर्टी, कोणत्या प्रॉपर्टी म्हणायचं, केमिकल प्रॉपर्टी. मग आता लक्ष द्या, केमिकल प्रॉपर्टी म्हणजे एक सांगितलं मी तुम्हाला, इलेक्ट्रॉन दिला, पण या इलेक्ट्रॉन दिल्यामुळे हा कधी ऍसिड सोबत रिएक्शन करते, कधी वॉटर सोबत रिएक्शन करते, अलग लक्षात. कधी ऑक्सिजन सोबत रिएक्शन करते, कधी हायड्रोजन सोबत रिएक्ट करते. जर हायड्रोजन सोबत रिएक्शन केली तर काय तयार होणार आहे, हायड्रेट्स तयार होणार आहे. ऑक्सिजन सोबत तयार केलं तर ऑक्साईड तयार होणार आहे. सल्फर सोबत रिएक्शन केली तर सल्फाइड तयार होणार आहे. जर कधी मेटल सोबत मेटल म्हणतो, जर कधी ऍसिड सोबत रिएक्शन केला तर वेगळं काही तयार होईल, अलग लक्षात, सॉल्ट वगैरे तयार होतील. अशा प्रकारच्या प्रॉपर्टी कोणत्या म्हणणार आहे, केमिकल प्रॉपर्टी. कोणत्या प्रॉपर्टी म्हणायचं, केमिकल प्रॉपर्टी. मग लक्ष द्या, याच्या बेसिसवर ऑन द बेसिस ऑफ प्रॉपर्टीज, काय ऑन द बेसिस ऑफ प्रॉपर्टीज, मेटल, नॉन मेटल आणि मेटल, आलं लक्षात. आता पहा, तुमचं या 8व्या वर्गात होईल कशाला मेटल म्हणायचं रे, डेफिनेशन किंवा जनरल कशाला मेटल म्हणतो आपण, हार्डनेस असते, डबल लस्टर असते, डबल डक्टिलिटी असते, डबल. म्हणजे ह्या ज्या काही सांगू राहिले तुम्ही, ह्या कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या कशाच्या, मेटलच्या. मग या कॅरेक्टरिस्टिकच्याच बेसवर आपण काय करणार आहे, डेफिनेशन करणार आहे, अलग लक्षात. तुम्ही तक्ता बिन पाहिला असेल, पहा. तर जनरली जर विचार केलं तर आपण काय करू, डेफिनेशन नंतर पाहू, पण आधी काय करू, मेटलच्या बद्दल पाहू, पूर्णच्या पूर्ण मेटल, नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहू. आता लक्ष द्या, मेटलचा जर जनरली विचार केला, जनरली अजून सध्या तक्ता काहीच पाहू नका, मेटलचा जर जनरली विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा मेटलची गोष्ट पाहायला पाहिजे, फिजिकल स्टेट. काय पाहायला पाहिजे रे, फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे काय, भौतिक अवस्था. हा कोणत्या अवस्थेत सापडते, नॉर्मल रूम टेम्परेचर. कोणत्या टेम्परेचरले, रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर कोणाला म्हणायचं हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. 18 डिग्री सेल्सिअस ते जवळजवळ 25 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला म्हणतात रूम टेम्परेचर.
कारण हे टेम्परेचर जनरली असते कुठं सगळ्या आपल्या आजूबाजूला वातावरण आपल्या रूम मध्ये मायनस मध्ये का? मायनस मध्ये कुठे आहे आपल्या 18 डिग्री सेल्सिअस ते का 25 डिग्री सेल्सिअस मायनस नाही आलं लक्षात तर हे जनरली आपण काय कन्सिडर करतो रूम टेम्परेचर कन्सिडर करतो या टेम्परेचरले याची फिजिकल स्टेट काय असते मेटलची सांगा बरं तर फिजिकल स्टेट मध्ये हे सापडतात सॉलिड इन नेचर सॉलिड इन नेचर पण याने काही काही एक्सेप्शन आहेत या नियमाने फिजिकल स्टेट कोणती असते सॉलिड पण एक्सेप्शन आहे कोण कोण एक्सेप्शन सोडियम सोडियम नाही एक्सेप्शन सोडियम सॉलिडच असते काय ते असतं सर ते? मर्क्युरी 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 ज्याला की आपण काय म्हणतो एनर्जी हा कोणत्या स्टेट मध्ये असते लिक्विड म्हणजे ध्यान ठेवा एवढंच लक्षात ठेवलं नाही की बाबा फिजिकल स्टेट कशा असतात तर फिजिकल स्टेट म्हणजे जर पहा जनरली रूम टेम्परेचरली हा कसा असते सॉलिड असते पण जो काही मर्क्युरी आहे हा रूम टेम्परेचरला मात्र काय राहणार आहे लिक्विड लिक्विड रूपात आपल्याला सापडते पहिली प्रॉपर्टी झाली आपली हा दुसरी प्रॉपर्टी सांगा बरं डबल काय कशा कशाबद्दलचं कशाबद्दल? सांगा ना तुम्ही मेटल आलं लस्टर बद्दल सांगा आता लक्ष द्या लस्टर लस्टर म्हणजे काय रे लस्टर म्हणजे चकाकी चमकतात का आता जनरली मेटल काय होणार आहे चमकतात आपल्याला जनरली माहिती आहे पण लक्ष द्या हे लस्टर सगळेचे सगळे दाखवतात पण जर याच्या सरफेसवर एखाद्या पदार्थाची रिएक्शन झाली आणि तिथे जर वेगळ्या प्रकारचा पदार्थ तयार झाला तर हे चमकताना दिसत नाही उदाहरणार्थ लक्ष द्या गोल्ड जर विचार केलं गोल्ड बरोबर आहे गोल्ड गोल्ड हे जनरली कोणासोबत रिएक्टच करत नाही जनरली त्याच्यामुळे याच्यावर काही चढणार आहे का नाही पण लक्ष द्या त्याच्यानंतर पहा गोल्डच्या नंतर सिल्वर सिल्वर बी कोणासोबत रिएक्ट करत नाही जनरली तर करत नाही बरोबर आहे याच्या माग कॉपर बिन जवळ रिएक्ट करत जवळ म्हटलं नाही याचा अर्थ रिएक्ट करत नाही असं आहे का करते पण जवळ आलं लक्षात तर याचं तर काही अडचण नाही पण लक्ष द्या आयरन आयरन म्हणजे काय लोखंड जर काळजीपूर्वक तुम्ही कधी पाहिलं मिस्त्री काम करत असताना पहा बरोबर आहे तो लोखंड ज्या ठिकाणाहून कापते म्हणजे उदाहरणार्थ हा बार आहे समजा तुमचा असा लोखंडाचा असा पूर्ण धरू आपण एवढाच धरू बरोबर आहे पहा हा जर तुम्ही काय केला दुकानातून आणला तर दुकानातून आणल्याच्या नंतर याच्यावर काळी कोटिंग असते काळसर याचा अर्थ याच्यावर राहते झिंकची कोटिंग कशाची झिंकची कोटिंग म्हणून तो काळा दिसतो बरोबर आहे झिंक कशासाठी लावतात जेणेकरून याचा संपर्क हवेशी येऊ नये पण काय होते माहिती का तुमच्या कामावर जर हा 10 15 20 25 दिवस पडेल राहिला पाण्याच्या आणि हवेच्या संपर्कात आला तर हा डायरेक्ट काळा न राहिला काय होते रे लाल जर अलग लक्षात काळा याचा कलर नाहीच लाल बिन याचा कलर नाही पण ज्यावेळेस मिस्त्री आणि मधातून कापते तर ज्यावेळेस हा बार पाहत होतो इथे कोणता कलर दिसते एकदम तुम्हाला पांढरा फटक कलर दिसते अलग लक्षात हा तेच ते सिल्वरी म्हणलं तर सिल्वरी कलर सिल्वर पेक्षा वेगळा अलग लक्षात थोडासा वेगळा पण एकदम चकाकणारा दिसते हा याचा ओरिजिनल कलर काय याचा ओरिजिनल कलर हा आपल्याला याच्यात पाहायला भेटते अलग लक्षात आणि काहीच टायमात याचा बिन ज्यावेळेस संपर्क येते हवेशी तर हा काय बनते लाल बनते कारण विषय असा असते फेरसची ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते आणि फेरस ऑक्साईड तयार होते ज्यालाच आपण म्हणतो रस्ट आणि त्याचा फॉर्म्युला असते Fe2O3.XH2O रस्टचा फॉर्म्युला आहे कशाचा रस्ट आता XH2O कोण लिहिलं कारण याच्यात काही पाण्याचे पण मॉलिक्यूल तिथे जमा होतात समजलं का जमा होतात आणि जे काही जंगेल गिंगेल दिसते आपल्या याच्यात बिन पहा हे पाईप पहा जंगेल लोखंडाचा आहे तो तर त्याच्यात काय होईल असं वरून पदार्थ तयार झाला त्याच्यावर कोटिंग तयार झाली या फॉर्म्युल्याची म्हणून रसचा फॉर्म्युला विचारतात लक्ष द्या काय कायचा रसचा फॉर्म्युला तर रसचा फॉर्म्युला काय Fe2O3.XH2O यदि X म्हणजे नंबर राहतात 5 राहील कधी 10 राहील कधी 8 राहील कधी 7 राहील अलग लक्षात पॉइंट नाही येतो पॉइंट म्हणजे विषय असा आहे की हा एक कंपाऊंड आहे आणि याले जोडून डबल दुसरा एक कंपाऊंड आहे पण याचे किती मॉलिक्यूल आहेत 2 आहेत 4 आहेत 8 आहेत माहित नाही आपल्याला समजलं म्हणून X आहे पॉइंट नाही आहे दोन्ही कंबाईन होईल असं म्हणणं आहे अलग लक्षात ते ज्यावेळेस केमिस्ट्रीत आपण जाऊ समोर ऍडव्हान्स मध्ये जाऊ त्यावेळेस ते पाहायला भेटते डायरेक्ट अलग लक्षात आधी हे बेसिक समजून घे ब्रॅकेट मध्ये नाही वेगळा डॉट करून लावले तर ते असते आपल्याला नंतर पाहायचं आपल्याला समजलं का वेगवेगळे ज्यावेळेस केमिस्ट्री कंपाऊंड पाहिजे होते त्यावेळेस आपल्याला ते पाहायला भेटेल समजलं का लस्टर म्हणजे चकाकी
तर सगळ्या मेटलले चकाकी असते, पण विषय असा असते काही काही मेटलची चकाकी तुम्हाला दिसणार नाही. नाही. कारण जनरली काय होते माहिती का, हवेतल्या ऑक्सिजन सोबत त्याचा संपर्क येते आणि त्याचे बनतात ऑक्साईड. नेहमीच हवेतल्या ऑक्सिजन सोबतच संपर्क येईल असं नाही, काही काही कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्ट होतात, काही काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी सोबत रिॲक्ट होतात, ते आपल्याला पाहायचं. जर की कॉपरवर लक्ष द्या, कॉपर जर जनरली लवकर रिॲक्ट होत नाही, पण कॉपर जर लय दिवस ठेवला राहिला तर हिरवा पडते. हो. आलं लक्षात? मग कशामुळे होते ही बिन आपल्याला रिॲक्शन पाहायची. समजून राहिलं? ते रिॲक्शनच्या गोष्टी आहे. रिॲक्शन म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज. आता सध्या कसं आहे आपण फिजिकल प्रॉपर्टी. तर पहिलं काय झालं, फिजिकल स्टेट कोणती असणार याची, सॉलिड. लस्टरले मॅटर तसं एक्सेप्शन नाही. आलं लक्षात? लस्टरले असं काही एक्सेप्शन आहे का, कोणी लस्टर नाहीये म्हणून, बरोबर आहे, आपल्या पुस्तकात तरी नाहीये 12व्या वर्गापर्यंत. बाकी असलं असू शकते तर ते शोधून काढा, वाटलंच तर काढा ही एखादी गोष्ट आहे का आता नॉन लस्टरस मेटल असं टाकून पाहायचं. आता इंटरनेटचं युग आहे, काही सापडू शकतं. येऊ शकतं. बरोबर आहे, येऊ शकतं म्हणजे चुकीचं नाही, बरोबरच येईल. हा, त्याच्यानंतर पहा तिसरी प्रॉपर्टी सांगा, डक्टिलिटी. सांगा बरं डक्टिलिटी म्हणजे काय होते. पण डक्टिलिटी म्हणजे काय आता हे माहित पाहिजे ना. डक्टिलिटी दुसरं मेलेबिलिटी. जाड दोन कन्सेप्ट असतात, एक असते डक्टिलिटी आणि दुसरं असते मेलेबिलिटी. हे लेकराला लय मोठं कन्फ्युजन आहे, कोण डक्टाईल आहे आणि कोण मेलेबल आहे. आता लक्ष द्या, डक्टिलिटी म्हणजे काय करू शकतो आपण, याचा बारीक तार काढू शकतो. काय करू शकतो, बारीक लय मोठा लंबा तार काढू शकतो, याला म्हणायचं डक्टिलिटी. समजलं का? आणि डक्टिलिटी लेबिन जर विचार केलं तर तशा प्रकारचं एक्सेप्शन आपल्याला काही सांगेल नाही. सगळेच मेटल कसे असतात, डक्टाईल. पण डक्टिलिटी म्हणजे फॉर्मेशन ऑफ वायर असं ध्यानात ठेवायचं. काय, फॉर्मेशन ऑफ वायर. आता लक्ष द्या, याच्या सोबत सोबतचीच प्रॉपर्टी पाहून घेऊ, मेलेबिलिटी. पण ती प्रॉपर्टी पाहायची आपल्याला, मेलेबिलिटी. मेलेबिलिटी काय असं सांगा, मेलेबिलिटी मध्ये काय आपल्याला पाहायला भेटते, कोण सांगते? आता डक्टिलिटी एक तर सांगितलं, तर मेलेबिलिटीचं लय मोठं काही अडचण यायला पाहिजे तुम्हाला नाही. सांगा मेलेबिलिटी म्हणजे काय. तर ध्यान दे, डक्टिलिटी आणि दुसरा कन्सेप्ट कोणता असणार आहे, मेलेबिलिटी. तर पहा मेलेबिलिटीचं काय म्हणणं आहे, लक्ष द्या. लिहायचं राहिलं होतं आपलं. इथे लिहून घ्या. पहा डक्टिलिटी म्हणजे वायर तयार करणे. काय तयार करणे, वायर. आलं लक्षात? मेलेबिलिटी म्हणजे शीट तयार करणे, ठोकून ठोकून शीट तयार करणे. आलं लक्षात? पहा मेलेबल, मेलेबल म्हणजे काय, चपणारा. चपणारा म्हणजे काय, त्याच्यापासून आपण काय करू शकतो, पातळ पत्रा तयार करू शकतो. म्हणजे काय करू, शीट. डक्टाईल, डक्टाईलचा अर्थ असते वायर, वायर रूपात काय करणे. म्हणून लक्ष द्या, सोनाराजवळ जर केले तर सोन्याचा 1 ग्रामचा तुम्हाला तो कितीतरी लंबा वायर तयार करून देऊ शकतो, एवढं डक्टाईल असतं. आलं लक्षात? त्याच्याच प्रकारचं जर विचार केलं तर कॉपरचे वायर पाहायला भेटतात आपल्या लाईट याच्या बरोबर आहे, अल्युमिनियमचे वायर पाहायला भेटतात. कारण याच्यात प्रॉपर्टी असते, याच्या आपण काय करू शकतो, बारीक बारीक वायर तयार करू शकतो. समजलं? याला बिन तसं काही एक्सेप्शन आहे नाही. आलं लक्षात? एक समजून राहिलं. त्यानंतर नंतरची प्रॉपर्टी कोणती आहे, मेलेबिलिटी, ज्याच्यापासून आपण सीट तयार करू शकतो. समजलं? म्हणजे डक्टिलिटी झाली, मेलेबिलिटी झाली. याच्यानंतरची प्रॉपर्टी सांगा बरं काय असणार आहे. आता आपण बोलताना बोललो, काय बोललो आपण, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा काय करणार आहे, इलेक्ट्रिसिटी काय करणार आहे, कंडक्ट करणार आहे. म्हणजे पाचवा पॉईंट कोणता झाला, हीट बिल. तर वेगवेगळे लिहू आपण. पहा कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता पहा कंडक्शनचा अर्थ काय होतो. कंडक्टर शब्द ऐकला तुम्ही एसटीतला, कंडक्टर म्हणजे वाहून नेणारा. मग तसंच कंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाहून नेणारा. कंडक्शनच्या बाबतीत काय आहे, तर हे गुड कंडक्टर असतात. काय असणार आहेत रे, गुड कंडक्टर. गुड कंडक्टर. लक्षात कसे असणार आहेत, गुड कंडक्टर आपल्याला पाहिले भेटतात. म्हणजे पाय कंडक्शनचा जर विचार केला तर हे गुड कंडक्टर आपल्याला पाहिले भेटतात. समजू राहिलं, मेटल आर गुड कंडक्टर. आलं लक्षात? हा. त्याच्यानंतर पहा कंडक्टरचं पाहिलं आपण. दुसरी जर गोष्ट पाहिली तर कंडक्शन ऑफ हीट. आता इथे पाहिली इलेक्ट्रिसिटी. लक्ष द्या, इलेक्ट्रिसिटी. आता इथे काय पाहायचं, हीट. तर हे गुड कंडक्टर ऑफ हीट बिन असतात. काय असणार आहे,
हीटचे बिन गुड कंडक्टर असतात, बॅड कंडक्टर असणार आहे का? गुड कंडक्टर. समजलं? कसे असणार आहेत? गुड कंडक्टर. हे झाल्या किती प्रॉपर्टी आपल्या आता? 6. याच्या व्यतिरिक्त सांगा. मेटल हार्ड. हा एक पॉइंट राहिला. मेटल आर हार्ड. हार्डनेस आपण म्हणतो. काय असणार आहे? हार्डनेस. मेटल कसे असतात रे? हार्ड असतात. आता लक्ष द्या, हार्ड मध्ये पण काही एक्सेप्शन आहे. सोडियम. जसं की पहा, सोडियम एक्सेप्शन आहे. हा डबल. डबल लिहून दे. सोडियम सांगा. गॅलियम एक्सेप्शन आहे. डबल. पोटॅशियम. पोटॅशियम एक्सेप्शन आहे. डबल. लक्षात, लिथियम एक्सेप्शन आहे. हे कसे असतात? हे सॉफ्ट आपल्याला पाहिले भेटतात. हे चाकून बिन कापल्या जातात. एवढे कसे आहेत रे? सॉफ्ट आहेत. हे आलं हार्डनेस. डबल काय आठवते? एखादी प्रॉपर्टी आठवा मेटल बद्दलची. सोलॅरिटी. झालं. हा सोनेरी. हा एक राहिलं सोनेरिटी. सोनेरिटीचा अर्थ काय होते रे? चमक. नाही, सोनारिटी. सोनारिटी म्हणजे काय? लक्ष द्या, तुमच्या शाळेतला टोल आहे, टोल तो कशापासून बनेल? लोखंडापासून. आणि त्याच्यावर जर असं हॅमरनं हाणलं, एखाद्या हातोड्यानं हाणलं तर काय म्हणजे? आवाज. सोनॅरिटीचा अर्थ असते साऊंड. हा काय तयार करते? साऊंड बिन तयार करते. या प्रॉपर्टीला कोणती म्हणणार आहे आपण? सोनॅरिटी म्हणत असते. आलं लक्षात? आता हे पहिले आपण मेटलचे थोडक्यात सांगतो मी. नॉन मेटलचे कसे असतात थोडक्यात याच्यात सांगतो. मग आपण काय करू, तो आपल्या नोट्स मधला व्यवस्थित तक्ता एकदा वाचून घेऊ. समजलं? आता ध्यान दे. पहिली गोष्ट, जर विचार याच्यातलं राहिलं काय, एखादा काही प्रॉपर्टी तुम्हाला वाटते अशी राहिली असेल तरी पण आपण नंतर पाहू. चालते? नंतर समजून सांगतो. नंतर म्हणजे लगेच, आता वाचता वाचता. हा ध्यान द्या, विषय कसा असते? हे झालं मेटलचं. नॉन मेटलचं पहा बरं. नॉन मेटलचे फिजिकल स्टेट काय असते जनरली? लक्ष द्या, हेच पॉईंट आपल्याला रिपीट करायचे. लक्ष द्या इकडे वर. फिजिकल स्टेट कशी असते? लिक्विड, सॉरी गॅस असतात. काय असतात? गॅस. पण काही एक्सेप्शन आहे, काही जण काय असतात? लिक्विड. आलं लक्षात? दुसरं लस्टर. तर जर याचा विचार केला मेटलचा, तर मेटलले लस्टर, नॉन मेटलले लस्टर नसते. मेटलले असते तर नॉन मेटलले नसते. डक्टिलिटी, याला डक्टिलिटी नसते नॉन मेटल. मेलेबिलिटी, याला मेलेबिलिटी बी नसते नॉन मेटल. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही, बॅड कंडक्टर असतं. पण याच्यात एक्सेप्शन असते, ग्राफाइट नावाचं, ते मात्र गुड कंडक्टर आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर पाय हिटचं बिन असंच, हिट वाहून येत नाही. हार्डनेसचं मात्र लक्ष द्या. हार्डनेसचा जर विचार केला तर विषय असा आहे की मेटल हार्ड असतात, तर नॉन मेटल हे ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे ठिसूळ, तुटतात. समजू राहिलं? पण ध्यान दे, हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स ज्याला आपण काय म्हणतो, हा प्रश्न विचारतात, हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स कोणता आहे? मेटल. डायमंड. डायमंड काय? नॉन मेटल. डायमंड काय? नॉन मेटल. हे दाखवा काय? पण नॅचरल सबस्टन्स म्हणले बरं, हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स, मॅन मेड नाही, निसर्गात सापडणारा सगळे हार्ड पदार्थ, सगळे कठीण पदार्थ कोण आहे? डायमंड. जो की आपण काच कापासाठी पण वापरतो. आलं लक्षात? हा तो हार्ड आहे ना, नॅचरली हार्ड आहे. आलं लक्षात? त्याचा आपण नंतर पाहू. समजलं? ते हार्ड आहे आपल्या असं म्हणणं आहे. ते बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहू. पाण्यानं नाही तुटत तसा. पाण्यासोबत पाण्याचा वेग राहते, वेग, वेलोसिटी असते, वेलोसिटी. आलं लक्षात? त्याचा हा सोनॅरिटी म्हणजे साऊंड. हे साऊंड प्रोड्यूस करतात, पण नॉन मेटल साऊंड प्रोड्यूस करत नाही. आता एवढं पाहिलं आपण. मेटल म्हणायचं कोणाले? मेटल आता एवढ्या गोष्टीवर आपल्याला लक्षात येते. अशा काय म्हणायचं? या गोष्टीला मेटल म्हणायचं. म्हणजे लक्ष द्या, आपण काय म्हणू शकतो, तर अशा झाल्या मेटलच्या प्रॉपर्टी. मग ह्याच एक एक वापरायच्या आणि डेफिनेशन करायच्या. म्हणजे लक्ष द्या, असा पदार्थ आपण काय म्हणू शकतो मराठीत? असा पदार्थ तो जनरली, लक्ष द्या, असा पदार्थ जो जनरली म्हणजे रूम टेम्परेचरले काय राहणार आहे? म्हणजे सॉलिड इन स्टेट. म्हणजे लक्ष द्या, पहिलं काय पाहिलं? रूम टेम्परेचरले जो सॉलिड इन स्टेट मध्ये राहते, जो जनरली हार्ड राहते. अलग लक्षात? त्याच्यानंतर जो इलेक्ट्रिसिटी वाहू शकते, हीट वाहू शकते, बरोबर आहे? त्याच्यानंतर जो साऊंड प्रोड्यूस करू शकते, जो म्हणजे सोनॅरिटी, साऊंड प्रोड्यूस करणे म्हणजे जो मेलेबिलिटी दाखवू शकते, जो डक्टिलिटी दाखवू शकते, अशा पदार्थाला आपण काय म्हणणार आहे? अशा पदार्थाला आपल्याला म्हणायचं मेटल. म्हणजे डेफिनेशन कशी होऊ शकते? लक्ष द्या, द सबस्टन्स विच आर ऍट सॉलिड इन स्टेट ऍट रूम टेम्परेचर, बरोबर आहे, जनरली हार्ड, कंडक्ट इलेक्ट्रिसिटी अँड हीट, बरोबर आहे.
त्यानंतर विच possess a property of sonority, ductility and malleability, such substance are called as metal. आलं का लक्षात? याला फिजिकल प्रॉपर्टी येऊन गोष्ट, केमिकल प्रॉपर्टी येऊन मात्र वेगळी असणार आहे डेफिनेशन. ती बिन आपण पाहू जनरली लक्षात आली. आता एक काम करू, मेटल आणि नॉन मेटलचा इथे काय दिलेलं आहे आपल्याला, एक तक्ता दिले, तर तो तक्ता आपण नोट्स मधून पाहू. तसं तर आपण डिटेल मध्ये पाहिलं काय काय आहे. आता ध्यान द्या, इकडे लक्ष द्या. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणते पहा, इट वॉज फाउंड दॅट देअर वॉज अ वाईड व्हेरिएशन इन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. तर त्याचं काय म्हणणं आहे रे, एलिमेंटच्या ज्या काही प्रॉपर्टी जर पाहिलं तर त्याच्यात वाईड व्हेरिएशन पाहायला भेटते. सगळ्याच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत का एलिमेंटच्या? सगळ्याच्या प्रॉपर्टी सारख्या नाही. वाईड व्हेरिएशन मध्ये पहा, हेन्स बेस ऑन द प्रॉपर्टीज ऑफ प्रॉपर्टी दे एक्झिबिट, म्हणजे ज्या काही प्रॉपर्टी एलिमेंट दाखवतात त्याच्या बेसिसवर एलिमेंट आर क्लासिफाईड इनटू 3 कॅटेगरीज, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. ते मी आधी लिहून दिलं होतं. आता पहा, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मेटल आणि नॉन मेटल. आता काय करायचं आपल्याला, कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा कोणाचा, मेटल आणि नॉन मेटलचा. कशाचा सांगितलं ना, मेटल्स. लक्ष द्या, मेटल्स आणि इकडे काय आहे नॉन मेटल्स. म्हणजे पहा, एक दिले मेटल्स आणि दुसरा काय दिले नॉन मेटल्स. याची कंपॅरेटिव्ह अभ्यास आपल्याला पाहायचा. पहा, पहिला अभ्यास पाहायचा स्टेटच्या बेसवर. कशाच्या बेसवर रे, स्टेट. अलग लक्षात, फिजिकल स्टेट. पहा जनरली आता मेटल मध्ये काय म्हणलं, लक्ष द्या, सॉलिड ऍट रूम टेम्परेचर. हे कसे असतात रे मेटल, सांगा कसे असणार आहे, सॉलिड. काय असते, सॉलिड ऍट रूम टेम्परेचर. पण एक्सेप्शन पहा, एक्सेप्शन कोण आहे सॉलिडले, तर पहा Hg म्हणजे मर्क्युरी आणि दुसरा कोणता आहे Ga म्हणजे गॅलियम आर लिक्विड. हे कसे असतात, हे एक्सेप्शन ध्यानात ठेवा. लक्ष द्या, हे विचारतात तर सांगा मेटल कसे असतात जनरली सॉलिड, पण दोघाले एक्सेप्शन आहे. कोणाकोणाले, मर्क्युरी आणि गॅलियम. हे कसे असतात रूम टेम्परेचरले, लिक्विड स्टेट मध्ये असतात. हे असते एक्सेप्शन. आता बाय नॉन मेटल मध्ये तसं जर जनरली पाहायला भेटलं तर नॉन मेटल मध्ये तिन्ही स्टेट मध्ये नॉन मेटल पाहायला भेटतात. अलग लक्षात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसोलीन पाहायला भेटते. म्हणजे असं काही नाहीये की बाबा या स्टेट मध्ये नाही राहणार, त्या स्टेट मध्ये राहणार. पण लक्ष द्या, जनरली जर विचार केला कसा, जनरली, तर जनरली पहा, सम ऑफ सॉलिड नॉन मेटल. लक्ष द्या, ते काय म्हणते, मोस्टली गॅसेस. मोस्टली कसे असतात ना रे, मोस्टली हा शब्द वापरला, हे पण ध्यानात ठेवा. मोस्टली काय असणार आहे, गॅसेस. पण याच्यात एक्सेप्शन पाय काय काय आहेत, सॉलिड वाले पहा, सॉलिड मध्ये कोण कोण असते, मोस्टली गॅसेस. मॅक्झिमम जण गॅसेस मध्ये, म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हे जनरली जर विचार केला तर हे कशात आहेत रे, गॅस मध्ये. नायट्रोजन गॅस मध्ये, ऑक्सिजन गॅस मध्ये, सगळे नॉन मेटल आहेत. अलग लक्षात. आणि ध्यान द्या, पण काही जे काही सॉलिड मध्ये असतात ते कोण आहे, कार्बन म्हणजे कोळसा. त्यानंतर आहे सल्फर म्हणजे गंधक. त्यानंतर आहे पहा फॉस्फरस आणि आयोडीन. म्हणजे हे जर विचार केलं ते कोणत्या स्टेट मध्ये पाहायला भेटतात आपल्याला, सॉलिड. ते म्हणतो ना आपण मीठ आणायचं पण तिच्यात आयोडीन असला पाहिजे. आयोडीन कोणत्या स्टेट मध्ये खातो आपण मीठ, सॉलिड स्टेट मध्ये. अलग लक्षात, हे ध्यानात राहील आयोडीनचं. मग बाकी पहा, कार्बन म्हणजे काय, कोळसा. कोळशाच्या रूपात कार्बन तर सॉलिडच आहे. गंधक, जर तुम्ही पाहिसाल जसं तुम्ही टिळा गिळा लावता ना तशाच प्रकारचं गंध असते, सल्फर. अलग लक्षात. त्यानंतर आहे फॉस्फरस ध्यान, म्हणजे काय, कार्बन, सल्फर, फॉस्फरस आणि आयोडीन. हे कसे असतात, तसं तर पहा नॉन मेटल म्हटल्यावर कशाला राहायला पाहिजे, मोस्टली गॅसेस. पण याच्यात एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन मात्र नियमापेक्षा बिन एक्सेप्शन लिहिलं हे महत्व आहे. त्याच्यानंतर पहा, आपण एक प्रॉपर्टी पाहिलीच नव्हती, कोणती रे, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग. कोणती, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. आता लक्ष द्या, जनरली सॉलिडले जर मेल्ट करायचं असलं तर टेम्परेचर जास्तच लागणार. सॉलिडले जर काय करायचं असलं, बॉईल करायचं असलं तरी पण टेम्परेचर काय लागणार आहे, जास्त. याचा कारण काय असते माहिती का, सॉलिड हे सॉलिडचे जे काही, लक्ष द्या, सॉलिडचे जे काही पार्टिकल असतात हे जवळ असतात. जवळ असल्यामुळे तिच्यात इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असते. कोणता, इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणून पहा दुसरा पॉइंट दिले मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट बद्दल, जे की आपण कन्सिडर केले नव्हते. तर पहा त्याचं काय म्हणते, व्हेरी हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. याचा जर मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट म्हणला तर हाय राहते. लक्ष द्या, कसं असणार आहे, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट एकदम हाय राहते. पण एक्सेप्शन पहा, कोणाकोणाचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट कमी राहते, तर सोडियम, पोटॅशियम, नंतर मर्क्युरी आणि गॅलियम. कोण कोण आहे मेल्टिंग पॉइंटले एक्सेप्शन,
तर लक्ष द्या मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंटले सोडियम पोटॅशियम मर्क्युरी आणि गॅलियम हे एक्सेप्शन आहे. आता याच्यात पहा, याच्यात जर विचार करायचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटचा तर काय म्हणते लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. हिच्यात कसं असतं रे लो, म्हणजे हिच्यात पहा मेटल मध्ये हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट, हिच्यात जर विचार केला तर लो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट पाहायला भेटते. समजू राहिलं का? अरे हो का नाही? पण याच्यात बिन एक्सेप्शन आहे. उदाहरणार्थ पहा कोण कोण आहे, कॉपर आहे, त्यानंतर आहे सिलिका आहे, त्यानंतर आहे बी म्हणजे काय रे बोरॉन. बोरॉन. तर हाय मेल्टिंग पॉइंट. पण याचे कसे असतात या तिघांचे, हे तिघ एक्सेप्शन आहेत. याचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय रे जनरली हाय. कोण 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 कार्बन सांगा, इकडे लक्ष द्या. कार्बन, दुसरा सिलिकॉन, तिसरा बोरॉन. याचे काय असतात, याचे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे हाय आपल्याला पाहायला भेटतात. तसं तर कमी पाहायला भेटायला पाहिजे नॉन मेटल म्हणल्यावर, तरी कसे पाहायला भेटतात आपल्याला हाय पाहायला भेटतात. त्याच्यानंतर आहे हार्डनेस. काय हार्डनेस? आता पहा हार्डनेस जर म्हणलं तर जनरली मेटल कसे असतात रे हार्ड असतं. हार्डनेस. तर काय असणार आहे जनरली हार्ड. पण तरी बी याले काय आहे एक्सेप्शन आहे. कोण आहे एक्सेप्शन? सोडियम पोटॅशियम आर सॉफ्ट. लक्ष द्या सोडियम अँड पोटॅशियम हे कसे असतात एवढे सॉफ्ट असतात ते याले आपण चाकून बिन कापू शकतो. अलग लक्षात, म्हणजे जनरली हार्ड असतात. त्याच्यानंतर पहा नॉन मेटल जर विचार केला तर नॉन मेटल एक ब्रिटल असतात. ब्रिटलचा अर्थ काय होते रे ठिसूळ. ब्रिटल. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. कसे असणार आहेत ठिसूळ. तरी याच्यात एक्सेप्शन असते. पाय डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल ऑफरिंग सबस्टन्स. ज्यावर विचारतात प्रश्न की बा हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स कोणता आहे, डायमंड. आजपासून ध्यान ठेवा डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. निसर्गात सापडणारा हार्डेस्ट आहे. बाकी माणसानं दुसरा हार्ड तयार करेल मग डायमंड येणार आहे का नाही. जर हार्डेस्ट सबस्टन्स विचारलं तर मग डायमंड म्हणायचं नाही. पण हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स जर म्हणलं तर मग मात्र काय विचारायचं डायमंड विचारायचं. आणि तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल मग सगळ्यात हार्ड कोण आहे तर ते तुम्ही पाहायचं. आलं लक्षात? तुम्हाला छोटीशी ऍक्टिव्हिटी काहीतरी करायला लागेल ना तुम्हाला अभ्यास. सगळ्यात हार्ड कोण आहे बंद जगात, नॅचरल असो का मॅन मेड असो. डायमंड नाही येतो म्हणूनच तो पाया सांगू राहिलो. डायमंड असतं मग काय पाहिलं सांगितलं असतं का मग पाहिले मग तर हेच सांगितलं असतं की हाय. समजून राहिलं का रे? त्याच्यानंतर पहा कंडक्टिव्हिटी. चौथा पॉईंट कोणता पाहायचा कंडक्टिव्हिटी. आता लक्ष द्या कंडक्टिव्हिटी म्हणजे दोन्ही याची पाहू आपण. हा कंडक्टिव्हिटी कशाची हिटची बिन आणि पहा गुड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल कसे असतात रे गुड कंडक्टर. मेटल काय असणार आहे गुड कंडक्टर. गुड कंडक्टर इलेक्ट्रिसिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. गुड कंडक्टर असतात हिट अँड इलेक्ट्रिसिटीचे. हिच्यात बिन एक्सेप्शन आहे बिस्मिथ अँड टंगस्टन. कोण लक्ष द्या बिस्मिथ अँड टंगस्टन. टंगस्टन कशाने दाखवतात नेहमी डब्ल्यू ने दाखवतात. टंगस्टन हा बलामध्ये असते छोट्या बलामध्ये. त्या लाल तो प्रकाश नाही पडत का पिवळा तिच्यात ती कॉइलिंग नसते का छोटी छोटी ती टंगस्टनची असते. तो इलेक्ट्रिसिटी वाहून नेत नाही तो रेजिस्ट करते. त्याच्यामुळे असं ग्लो निर्माण होते आणि जिकडे तिकडे उजेड पडते. तर पहा जनरली मेटल कसे असतात रे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. पण याच्यात दोन एक्सेप्शन आहेत. कोणकोणते बिस्मिथ आणि टंगस्टन. राहील लक्षात कोण बिस्मिथ आणि टंगस्टन. बिस्मिथ आणि टंगस्टन. त्यानंतर पहा याच्यात जर विचार केला तर हे कसे असतात रे म्हणजे चौथा पॉईंट धरू राहिलो आपण. हे कसे असतात बॅड कंडक्टर असतात. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. तर पहा नॉन मेटल आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्सेप्शन मात्र पहा कोण आहे ग्राफाइट अँड गॅस कार्बन आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कोण आहे तर लक्ष द्या ग्राफाइट. ग्राफाइट हे जो काय असते तर हे बॅड कंडक्टर असतात. लक्ष द्या बॅड कंडक्टर काय असणार आहे बॅड कंडक्टर आपल्याला पाहायला भेटतात. याच्यात एक्सेप्शन कोणतं आहे तर याच्यात एक्सेप्शन आहे ग्राफाइट. कोण असणार आहे ग्राफाइट. आणि दुसरं एक्सेप्शन कोणतं आहे गॅस कार्बन. कोणता कार्बन गॅस कार्बन. गॅस फॉर्म मधला कार्बन हा मात्र गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असते हीट बिन असते. समजलं? त्यानंतर हे लस्टर. इथपर्यंत समजलं हे पुस्तक चालतं थोडंसं कारण हे नोट्स मधूनच तुम्हाला पॉईंट घेऊन आणायचे. याच्यात चांगले दिले नोट्स मध्ये पण हे एक्सेप्शन गिफ्सेप्शन ध्यानात ठेवा सगळेच्या सगळे. कुठे एक्सेप्शन हो ना ते बॉक्स मध्ये दिले तिथूनच मग मी आपण वाचून घेऊन राहिलो. ते फक्त आपलं तसं शिकवणं झालं पण आपण काय करू एक्सेप्शन व्यवस्थित राहावं लक्षात तुमच्या सगळ्या काही गोष्टी ध्यानात राहावं याच्यासाठी लाईन टू लाईन वाचून घेऊ राहिलो.
अलग लक्षात. लाईन टू लाईन याच्यासाठी लक्ष द्या. शिकवता शिकवता माझ्याकडे एखादा 2 पॉईंट सुटला बी तर आता सुटू देणार नाही मी बऱ्यापैकी, पण सुटला बी तर काय होईल, कव्हर केल्या जाईल. अलग लक्षात. त्याच्यानंतर पहा पाचवी प्रॉपर्टी आपल्याला पाहायचं लस्टर बद्दल. कशाबद्दल? लस्टर. लस्टर म्हणजे काय? चकाकी. आता ध्यान ठेवा, लस्टर म्हणजे काय? चकाकी. याचे पण डेफिनेशन आपल्याला नंतर पाहायच्या. तर पाय हॅव लस्टर, मेटलचं काय असते? हॅव लस्टर. याच्या डेफिनेशन नाही पाहू आज, नुसतं प्रॉपर्टी पाहू आपण. हॅव लस्टर. आणि याच्यात जर विचार केला नॉन मेटल मध्ये तर नो लस्टर. काय असणार आहे? नो लस्टर. तरी याला एक एक्सेप्शन आहे. कोणतं एक्सेप्शन आहे? आयोडीन इज अ नॉन मेटॅलिक सॉलिड बट हॅज लस्टर. जे काय आयोडीन पाहतो आपण, आयोडीन. आयोडीन अशा प्रकारचा राहते. आयोडीन हा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये राहते. कोण राहते? आयोडीन क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मध्ये, त्याच्यामुळे त्याला चकाकी असते. अलग लक्षात. आणि क्रिस्टल म्हणजे काय? साखरेच्या दाण्यासारखा दाणा तयार होतो त्याच्यामुळे तो दुरून काय करते? चमकते. त्याच्यामुळे लक्ष द्या, नॉन मेटलले नो लस्टरस असते, पण तरी पण एक एक्सेप्शन आहे. कोण? आयोडीन. लक्ष द्या. जर विचार केलं नीट गीट मध्ये जर विचार केलं तर असे प्रश्न विचारतात एक्सेप्शन वर जास्त क्वेश्चन असतात. अलग लक्षात. नीट झालं, जेडब्ल्यू झालं, अशा असतात. आणि एवढे छोटे लगेच सिंपल नसतात, कॉम्प्लेक्स करून विचारतात. तेच लय हार्ड करून विचारतात. समजलं का? हार्ड करून कसे? एक खट्ट्या 2-4 प्रॉपर्टी सांगितली की उदाहरणार्थ जसं आयोडीनच्या कोणकोणत्या एक्सेप्शन पाहिले आपण आतापर्यंत? लस्टर. पहिली गोष्ट लक्ष दे, लस्टर म्हणजे लस्टर असते. डबल हा रूम टेम्परेचरले सॉलिड मध्ये असते. डबल एक प्राईम सांगा कोणतं? अशा प्रकारचे 2-4 एक्सेप्शन ऍड करील. मग असं विचारेल, लक्ष द्या, असा नॉन मेटल सांगा, असा नॉन मेटल सांगा ज्याला लस्टर असते आणि जो रूम टेम्परेचरले सॉलिड असते, मग नाव सांगा. म्हणजे असा क्वेश्चन तयार होईल. कोण? अलग लक्षात. मग होते कन्फ्युजन. मग त्याच्यासाठी हे एक्सेप्शन पूर्ण व्यवस्थित लागतील. असे हार्ड म्हणजे क्वेश्चन काही विचारू शकतात. अलग लक्षात. तास इथपर्यंत समजलं का रे? म्हणून हे एक्सेप्शन व्यवस्थित ध्यानात ठेवा. इथपर्यंत आलं लक्षात? हा नॉन मेटॅलिक असून सॉलिड बिन आहे आणि काय रे? लस्टर बिन दाखवते. त्याच्यानंतर पहा एक नवीन प्रॉपर्टी यांनी दाखवली, टेन्साइल स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय? स्ट्रेंथ म्हणजे मजबूती. आणि टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे हा किती प्रेशर सहन करू शकते, याला म्हणणार आहे आपण टेन्साइल स्ट्रेंथ. अलग लक्षात. टेन्साइल स्ट्रेंथ नावाची प्रॉपर्टी पहा. हाय टेन्साइल स्ट्रेंथ. मेटलची काय असणार आहे? मेटल आर हाय टेन्साइल स्ट्रेंथ. म्हणून स्लॅब मध्ये आपण गज टाकतो. अलग लक्षात. दोऱ्या हातरतो का? नाही, कारण त्याला स्ट्रेंथ नाही. तर हाय टेन्साइल स्ट्रेंथ आपल्याला पाहायला भेटते. इकडे मात्र काय पाहायला भेटेल? लो टेन्साइल स्ट्रेंथ. काय पाहायला भेटणार आहे? लो टेन्साइल स्ट्रेंथ. म्हणजे याच्यात राहणार आहे लो टेन्साइल स्ट्रेंथ आणि याच्यात राहणार आहे हाय टेन्साइल स्ट्रेंथ. म्हणून आपण लक्ष द्या, काही मळनियंत्राचे याचे त्याचे भागिक बनवायचे तर लोखंड वापरतो, कारण हायस्ट टेन्साइल स्ट्रेंथ आहे. आलं लक्षात. अल्युमिनियम पासून पण आपण भांडे गिंडे बनवतो, कारण ते हाय टेन्साइल स्ट्रेंथचे पाहायला भेटतात. बाकीच्या पण प्रॉपर्टीमुळे बनवतो, एवढंच नाही. चंद्रपाय सोनरसनेस म्हणजे सोनेरिटी. अलग लक्षात. सोनरसनेस म्हणजे काय? सोनोरिटी. सोनोरिटी नावाची प्रॉपर्टी. ते काय असतात? मेटल हा सोनरस असतात. मेटल कसे असणार आहेत? सोनरस म्हणजे साऊंड प्रोड्यूस करतात. आणि नॉन मेटल कसे असणार आहेत? नॉन सोनरस. हा काय म्हटलं? आपलं नॉन मेटलचं राहिलं ना हाय टेन्साइल. लो ना, हे दाखवलं ना पाहिजे आता. लो इकडे हाय म्हटलं, तू ध्यानावर राह. चंद्रे मेलेबिलिटी आणि डक्टिलिटी. कोणत्या प्रॉपर्टी पाहिजे आपल्याला? मेलेबिलिटी आणि डक्टिलिटी. मेलेबिलिटी म्हणजे पातळ पत्रा तयार करणे. लक्ष द्या, मेलेबल म्हणजे चपणे असं ध्यानात ठेवा. आणि दुसरं असते डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे बारीक तार तयार करणे. तर हे कसे असतात रे? म्हणजे मेलेबल असतात आणि डक्टाईल असतात. त्याचा जर विचार केला तर नॉन मेटल नॉन मेलेबल असतात आणि नॉन डक्टाईल असतात. याच्यात काही एक्सेप्शन आहे नाही. त्याच्यानंतर लक्ष द्या, डेन्सिटी. आता ध्यान द्या, डेन्सिटी समजायसाठी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायला लागेल. डेन्सिटी कशी असते? तर डेन्सिटी आपण काढत असतो. डेन्सिटीचे एक सूत्र राहते, डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. मग हे काढत कसं असतात? लक्ष द्या, तुम्ही काय करायचे? 5 पदार्थ घ्यायचे. कोणते? काय करायचे? 5 पदार्थ. त्याचं व्हॉल्यूम सारखं घ्यायचं. व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम आपल्याला काय घ्यायचे? आकारमान. तर जनरली पहा असे क्यूब घ्यायचे सगळ्याचे. काय घ्यायचे? सगळ्याचे असे 5 क्यूब घ्यायचे. अलग लक्षात. 5 क्यूब घेतले. उदाहरणार्थ हा काय? हा आपला आहे लोखंड. काय जरा?
लोखंडाचा ठोकळा आहे. पण हा कसा आहे, हा जेवढा आकाराचा आहे तेवढाच हा, तेवढाच हा. दुसरा कशाचा करा, गुळाचा तेवढ्याच आकाराचा घ्या, म्हणजे व्हॉल्यूम दोघांचं काय राहील सारखं. म्हणजे गुळ घेतला आपण समजा, तिसऱ्या याच्यात लक्ष द्या, तिसऱ्या याच्यात जर कन्सिडर करायचं आपण कापूस घेऊ. काय घेऊ, कापूस घेऊ. आणि असे दोन डबल घेऊ, समजलं. आता तुम्हाला सांगा सगळ्यात जास्त मास कोणाचं राहील. समजा उदाहरणार्थ लोखंडाचं 15 ग्राम मास, याचं 7 ग्राम आहे, याचं राहील 5 ग्राम, समजू राहिलं. याचं 3 ग्राम, याचं 2 ग्राम, असं समजू राहिलं. आलं लक्षात. व्हॉल्यूम मात्र लक्ष द्या, व्हॉल्यूम जर काढलं तर याचं व्हॉल्यूम तिघायचं बिन काय रे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर, किंवा मीटर घ्या 1 मीटर स्क्वेअर. तर मग लक्ष द्या, याच्यात जर सूत्र टाकलं पहिल्यासाठी, तर पहिल्याचं वजन 15 भागिले 1, म्हणजे उत्तर किती येणार आहे, 15. आलं लक्षात. 15 आलं कसं, तर मास भागिले त्याचं व्हॉल्यूम, याला म्हणतात डेन्सिटी. याच्यावरून आपल्याला पदार्थ समजत असते जड आहे का हलका आहे, समजलं काय. तेच जर आपण कापसाचं टाकलं तर कापूस काय 5 भागिले 1, तर काय आलं 5. याच्या तुलनेत हा हलकाच आहे ना. तर मग लक्ष द्या, डेन्सिटी अशी असते मास अपॉन व्हॉल्यूम. काय असणार आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. याचं सूत्र राहिले. तुम्ही डेफिनेशन पण पाठ केली असेल डेन्सिटीची. कशी होती डेफिनेशन, डेन्सिटी इज डिफाइंड एज द मास पर युनिट व्हॉल्यूम. काय करेल, मास पर युनिट व्हॉल्यूम. पर काउंट, पर म्हणजे भागिले, भागिले व्हॉल्यूम, मास भागिले व्हॉल्यूम. अलग लक्षात. अशा प्रकारे. तर ध्यान द्या, मेटलचा जर विचार केला तर मेटल हे याची डेन्सिटी हाय असते. कशी असते, हाय. कारण हे कसे असतात रे, जड असतात, वजनी असतात, समजलं. आणि नॉन मेटल मात्र कसे असतात, लो डेन्सिटी त्याचे आपल्याला पाहिले भेटते. इथपर्यंत आलं लक्षात. सगळ्याचे काही अडचण. आता बघा काही थोडंसं दिले, डू यू नो, तुम्हाला माहित असायला पाहिजे. ते काय म्हणते, गोल्ड इज मेलेबल इनफ. गोल्ड कसं असते रे, मेलेबल. म्हणजे याचा ठोकून पातळ पत्र तयार करू शकतो आपण गोल्डचं. काय म्हणते, जस्ट 1 ग्राम कॅन बी हॅमर्ड इनटू शीट ऑफ 1 स्क्वेअर मीटर इन साइज. आता ध्यान दे, 1 मीटर स्क्वेअर मीटर म्हणजे तुम्हाला माहित आहे, मीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर. त्याचं म्हणणं आहे असं 100 सेंटीमीटर, असं 100 सेंटीमीटर, असं 100 सेंटीमीटर, असं 100 सेंटीमीटर, अशा प्रकारचा फक्त 1 ग्राम सोन्याला आपण ठोकून एवढा पत्रा तयार करू शकतो. अलग लक्षात. 100 जवळ. आता ध्यान दे, आपला जो काही फळा आहे हा मला वाटते 3 बाय 3 चा आहे, समजलं. 3 फूट बाय 3. आणि 3 मध्ये जर जोडलं नाही, असा 4 आहे मला वाटते. पाय असा जर धरला तर एवढी शीट तयार होऊ शकते, फळ्याच्या पेक्षा थोडीशी मोठी. एवढी शीट फक्त 1 ग्राम सोन्यापासून होऊ शकते. किती पातळ असेल, किती पातळ असते, अलग लक्षात. एवढी पातळ तर असते. हा, एवढी शीट तयार करू शकतो, एवढा मेलेबल असते तो. किती सेंटीमीटर आहे, आपले मोजेल नाही आपण बरोबर काय आहे काय नाही, तर पण स्केलच्या नुसार एक अंदाज येतेच ना आपल्याला. पाय 30 सेंटीमीटरची स्केल असते. 30च्या किती लागतील, 30च्या 3 प्लस 10 ची 1 लागेल. एवढं लंब रुंद सगळ्या गोष्टीले समजू राहिलं. लांबी आणि रुंदीले, म्हणजे लांबीले बी 100 सेंटीमीटर गुणिले रुंदीले बी 100 सेंटीमीटर. एवढी अशी शीट 1 ग्राम सोन्यापासून तयार होऊ शकते. हा एवढा मेलेबल असतो, समजलं का. किती मेलेबल असणार आहे, एवढ्या प्रकारचा मेलेबल आपल्याला ह्या पाहायला भेटते. काही डाऊट कोणाच्या मनात, समजू राहिलं. असं तसंच लक्ष द्या, वायर बिन लंब काढू शकतो. पाय चंद्र, इट कॅन बी ऑल्सो मेड सो थिन दॅट इट अपियर ट्रान्सपरंट. एवढा थिन बनवला जाऊ शकते तो की त्याच्यातून इकडून तिकडे दिसू शकते. सोन्याचा एवढा पातळ पत्रा तयार केला जाऊ शकतो. काय, सोन्याचा एवढा पातळ पत्रा तयार केला. त्याच्यामुळं सोन्याचा पत्रा कोण वापरला होता एक्सपेरिमेंट मध्ये, आठवते का. सांगेल कसं काय नाही, मॅथ्स सांगितले. बाकीच्या तर जाऊ दे, पण मी बी शिकविले अभ्यास. आपण मॉडेल घेतले वेगवेगळे. हा, कोणत्या मॉडेल मध्ये आपण असा म्हणजे पाय स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट पाहिला. डाल्टनचं मॉडेल शिकवलं होतं. नंतर कोणतं शिकवलं होतं, थॉमसनचं शिकवलं होतं. त्यानंतर रुदरफोर्ड प्लम पुडिंग मॉडेल शिकवलं होतं ना. तिच्यातच सोन्याचा पातळ पत्रा वापरला होता. तो किती होता, त्याची थिकनेस किती होती माहित नाही, पण आता माहित करून घ्या. रिव्हिजन तुमची कमी पडते हे बी ध्यानात ठेवा. तुम्ही हुशार आहे पण तुम्ही रिव्हिजन करत नाही, इकडच्या तिकडच्या भांड्या आणत राहता. असं करू नका. मी तुम्हाला आधी बी सांगितलं विषय कसा असते माहितीये का. काय असणार आहे की तुम्ही हुशार बनायचे असल्या तर 2-3 गोष्टी असतात. सगळ्यात पहिली गोष्ट असते शिक्षकानं पॉइंट टू पॉइंट व्यवस्थित शिकवणं.
हम्म. लक्षात म्हणजे 80% शिक्षकांना मेहनत घ्यायला पाहिजे जे की मी तुमच्यावर घेऊ राहील. दुसरी गोष्ट लक्ष दे, दुसरी गोष्ट काय तो टॉपिक शिकवल्या घरी जाऊन वाचणे, शिकवल्या आलं लक्षात. तिसरी गोष्ट ज्या ज्या वेळेस टेस्ट आहे त्याच्यावर रिव्हिजन करणे, आलं लक्षात. आता ज्या वेळेस टेस्ट आहे याचा अर्थ एका धड्यावर आपण 4 ते 5 टेस्ट घेतो, म्हणजे 4 ते 5 रिव्हिजन तर आपणच टेका घेतला की तुमची घेऊन, आलं लक्षात. त्याच्यानंतर ध्यान द्या ही एक रिव्हिजन, अशा तुमच्या 6 ते 7 रिव्हिजन व्हायला पाहिजे, तेव्हा कुठे शिकवलेलं 90% तुम्हाला ध्यानात राहील. 10% त्याची अजून मी गॅरंटी नाही. 10% हेरिडिटरी कॅरेक्टरवर डिपेंड करते, आलं लक्षात. तुमची जेनेटिक मटेरियल कसं आहे त्याच्यावर, समजलं. तर ते त्याच्यावर असते, तुम्ही मंद आहे का काय त्याच्यावर आपण बोलू नाही. हेरिडिटी रक्तातलं दोष येते, त्याला काही केलं जाऊ शकत नाही. आणि हे मी नाही म्हणत, हे आपलं बायो म्हणते, आलं लक्षात, जेनेटिक्स म्हणते, समजू राहिलं. तर अशा प्रकारचं इथपर्यंत. त्याच्यानंतर पहा मेटलॉइड बद्दल दिले थोडस. आता मेटलॉइडची डेफिनेशन दिले, पण मेटलॉइडची डेफिनेशन तशी तुम्हाला माहिती आहे म्हणजे काय. मेटलॉइड म्हणजे काय म्हणतो आपण, असा पदार्थ जो मेटलच्या बिन प्रॉपर्टी दाखवते नॉन मेटलच्या बिन प्रॉपर्टी दाखवते, म्हणजे या दोघांच्या मदत पहा. तर तशी डेफिनेशन दिले, मेटलॉइड आर द एलिमेंट विच शोज द प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल अँड नॉन मेटल. म्हणजे जो मेटलच्या बिन प्रॉपर्टी दाखवते नॉन मेटलच्या बिन प्रॉपर्टी दाखवते त्याला काय म्हणत असतो रे आपण, त्याला म्हणायचं मेटलॉइड. एक्झाम्पल पहा, तर जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी. तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. मेटलॉइड कोण कोण आहे, जर्मेनियम, आर्सेनिक आणि अँटीमनी एटसेट्रा, अलग लक्षात, समजू राहिलं का. तर अशा प्रकारचे काय रे मेटलॉइड. मेटलॉइडची डेफिनेशन संबंधी असा पदार्थ किंवा असा इलिमेंट, लक्ष द्या, असा पदार्थ किंवा असा इलिमेंट काय करणार आहे, जो दोघांच्या प्रॉपर्टी दाखवी मेटलच्या बिन नॉन मेटलच्या बिन. म्हणजे डेफिनेशन कसं करू शकतो, लक्ष द्या. नॉन मेटल इज अ एलिमेंट विच शोज द प्रॉपर्टीज ऑफ मेटल ॲज वेल ॲज नॉन मेटल. म्हणजे प्रॉपर्टी मेटलच्या बिन दाखवी नॉन मेटलच्या बिन दाखवी. त्याच्यानंतर लक्ष द्या, हे जे काही फाउंडेशन असते याच्यात हे महत्वाचे पॉईंट असे काढून दिले राहतात, समजलं. आता ध्यान द्या, ते पॉईंट आपण वाचून घेऊ तसे तर मी तुम्हाला सांगितले. पहा, तर पहिला काय पॉईंट आहे, विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स आर एलिमेंट. खालीलपैकी एलिमेंट कोण आहे, तर कोण कोण दिले पहा, सोडियम, सिलिकॉन, कोल, टीन, शुगर. सांगा बरं कोण आहे याच्यातले. मेटल वेगळे काढायचे. कोण कोण आहे, सोडियम आहे का, सोडियम मेटल आहे, सिलिकॉन आहे का, हो, कोल आहे का, कोल म्हणजे कोळसा नाही, टीन आहे का, हो, शुगर आहे का, शुगर ही कंपाऊंड आहे, एलिमेंटच नाही त्याच्यामुळे तो नसणार. चंद्र पाय, नेम ऑफ मेटल विच इज सॉफ्ट अँड नॉन मेटल विच इज व्हेरी हार्ड. म्हणजे असं सांगायचं, मेटल जो सॉफ्ट आहे, कोण असते मेटल सॉफ्ट, सगळे सोडियम, आणि सगळे हार्ड नॉन मेटल कोणतं आहे, डायमंड. आलं लक्षात, हा हार्डेस्ट नॅचरल. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन पहा, नेम 2 सॉलिड, 2 लिक्विड अँड 2 गॅसेस एलिमेंट ऍट रूम टेम्परेचर. 2 सॉलिड असतील, 2 लिक्विड असतील आणि 2 गॅस असतील, असे आपल्याला काय सांगायचे रे, एलिमेंट सांगायचे. सोडियम, कार्बन, पहा काय म्हणते, डबल वाचतो पाय. नेम 2 सॉलिड, 2 लिक्विड, 2 लिक्विड अँड 2 गॅसियस एलिमेंट विचारलं. एलिमेंट म्हणजे मेटल लिहू शकतो, नॉन मेटल लिहू शकतो, मेटल एडमिट लिहू शकतो ऍट रूम टेम्परेचर. लक्ष द्या, सॉलिड मध्ये कोण कोण सांगितले, सोडियम, कार्बन. मग एक मेटल सांगितलं, एक नॉन मेटल सांगितलं. सोडियम हा मेटल झाला, कार्बन हा नॉन मेटल झाला. हे लिक्विड असतात, सॉरी सॉलिड असतात. लिक्विड मधले पहा, लिक्विड मधला कोण असते, मर्क्युरी, आणि इकडे कोण असणार आहे, ब्रोमिन. ब्रोमिन हा नॉन मेटल आहे, मर्क्युरी हा मेटल आहे. गॅस मध्ये पहा, हायड्रोजन हा मेटल असते तरी मी गॅस स्टेट मध्ये, आणि ऑक्सिजन हा काय आहे, नॉन मेटल आहे, गॅस स्टेट, गॅसेस मध्ये राहील. तेच दिले ना, समजलं इथपर्यंत. तर हे झालं पूर्णच्या पूर्ण कशाचं, एलिमेंटचं. आता आपल्याला काय सुरू करायचं, कंपाऊंडचं, आणि हे आपण नंतरच्या लेक्चरला पाहू. चालते.